हाय फ्रेंड्स, मी पूजा. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. आज ना मी चालले होते माझ्या माहेरी म्हणजे चाळीसगावला. तर चाळीसगावला जाण्यासाठी आले मी शिर्डी बस स्टँडवर. आल्यानंतर बघितलं तर काय बस यायला फार उशीर होता. म्हणून मग म्हटलं बघितलं तर गर्दीही खूप होती. मग म्हटलं चला रस वगैरे पिऊन घेऊ म्हणून. मग रसवंतीमध्ये आलो, रस वगैरे पिला. वंशलाही इथलचा रस फार आवडतो. मग रस पिला आणि मग रस पिल्यानंतर फायनली बस आली. बसमध्ये बसलो. फार गर्दी होती पण बरं झालं आम्हाला सीट भेटलं होतं. आणि मग त्यानंतर आम्ही फायनली नांदगावला आलो. नांदगावला आल्यानंतर इथे तर माझा वंशचा वेगळाच तांडव चालू होता की मम्मी माझा हात नको पकडू, मला माझं उतरायचं आहे म्हणून. मग तोही त्याचा उतरला. आणि मग त्यानंतर माझे पप्पाही आलेले होते आम्हाला घेण्यासाठी नांदगावला. मग ते आल्यानंतर त्यांनी माझा हात सोडला आणि लगेच माझ्या पप्पाचा हात पकडला. कसं असतं माझ्या नातूचं नातं, एक मैत्रीसारखं. आणि मग त्यानंतर लगेच आम्ही चहा प्यायला आलो, कारण प्रवास करून फार डोकं वगैरे दुखलं होतं. मग म्हटलं चहा पिऊन घ्यावी. मग त्यानंतर चहा पिला आणि मग त्यानंतर आम्ही निघालो चाळीसगावला जाण्यासाठी. पुढं आलो तर बघतो गेटही बंद. मग ट्रेनची वाट बघत होतो. मग फायनली ट्रेन आली आणि त्या ट्रेनला बघून माझा वंश इतका हॅप्पी झाला की तो त्या ट्रेनला बाय करायला लागला. आणि तोही बाय करत होता. तो मला आणि माझ्या पप्पालाही सांगत होता की बाबा ट्रेन आली, ट्रेनला बाय करा म्हणून. आणि मग नंतर ना आम्ही पोहोचलो माझ्या मम्मीच्या इथे. मम्मीच्या इथं पोहोचल्यानंतर ही त्याची ही छोटी मावशी नुसते पप्पे घ्यायला लावते त्याला आणि तोही घेतो. आणि ह्या मावशीला आमची खूप आतुरता असते येण्याची. आणि मग त्यानंतर माझ्या मम्मीनं पाणी आणलं, पाणी वगैरे पिलं. खालच्या घरात जाऊन बघितलं तर काय ट्रकमध्ये माझा वंश डायरेक्ट कापूसच भरत होता. त्याला म्हटलं बाबा कापूस वगैरे नको भरू, आपण आलेलं यांना परवडणार नाही. आणि मग त्यानंतर मस्त असं चहा पिला. चहा पिल्यानंतर मग बघितलं तर माझा वंश मस्त त्याच्यावाल्या श्लोकदादाचे गाड्या वगैरे खेळत होता, कारण तो आल्यानंतर श्लोकदादाच्या गाड्यांवर पूर्णपणे कब्जा करून घेतो. अशा प्रकारे माझा आजचा दिवस असा गेला. बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.